ये है तलोजा में बसे कुछ सरकारी स्कूल जहां पास के गांवों और आदिवासी इलाकों के बच्चे पढ़ने आते हैं। यूं तो ये स्कूल मुंबई से सिर्फ 1 घंटे की दूरी पर है, पर यह फासला इतना बड़ा है कि यहाँ के इन स्कूलों में साइंस लैब के नाम पर 4 खाली दीवारें और पुराने फर्नीचर के अलावा कुछ नहीं है। इन लैब्स को ट्रांसफॉर्म करने के लिए इनोबल ने ग्लेनमार्क के साथ हाथ मिलाया। पहले इंटीरियर का काम कराकर इन्हें दुरुस्त किया गया। उसके बाद यहाँ वर्ल्ड क्लास साइंस टेबल और कंप्लीट साइंस इक्विपमेंट लगवाए गए। अब ये स्टेट ऑफ आर्ट साइंस लैब स्टूडेंट्स को साइंस की एक्सपीरियंशियल अंडरस्टैंडिंग हासिल करने और साइंस के फील्ड में आगे बढ़ने के लिए इंस्पायर करती है। इनोबल यांच्या मार्फत एक सुसज्ज अशी सुंदर लॅब त्यांनी उपलब्ध करून दिलेली आहे। पूर्वीची जी लॅब होती ती अतिशय छोटी आणि मुलांना एक्सपेरिमेंट दाखवता येत नव्हते। मग ते एक्सपेरिमेंट आम्हाला क्लासरूममध्ये जाऊन दाखवावे लागत होते आणि फक्त टीचर्स एक्सपेरिमेंट दाखवणार आणि मुलं ती पाहणार। मुलांना प्रत्यक्ष ते एक्सपेरिमेंट करता येत नव्हते, परंतु आता ही जी लॅब निर्माण झालेली आहे त्या लॅबमध्ये मुलं प्रत्यक्ष जाऊन एक्सपेरिमेंट करू शकतात। चित्रकलेने युक्त अशा भित्तिपत्रक रंगवून विद्यार्थ्यांमध्ये आवड निर्माण होईल असं त्याकडे लक्ष देण्यात आलं। आणि विशेष म्हणजे 12वी पर्यंतच्या शास्त्र शाखेसाठी देखील जे अद्ययावत अशी साहित्य लागणार आहे ते साहित्य देखील आम्हाला या लॅबमध्ये उपलब्ध करून देण्यात आलं। As Glenmark Life Sciences Limited, we are in the business of scientific innovation and utilization of the science in our product. Hence, we have taken this project called Vigyasa. Vigyasa means Vigyan ki Jigyasa. With the support of Ennoble, we drove this initiative. We not only created their science lab, but also ensured that there are ecosystem being created around science. With this intervention, there are a lot of students will come out from various rural areas who would be taking science as a area of their career, and the industry will be mutually benefited. The lab has been done really well, and the student and the faculties were extremely excited to take this journey of Vigyasa forward. आणि त्या लॅबचा परिणाम आणि रंगरंगोटीचा परिणाम किंवा त्याचा असं झालेला आहे की पालकांमध्ये जागृती निर्माण तर झालेली आहे, विद्यार्थ्यांमध्ये उत्साह निर्माण झालेला आहे, शिक्षकांमध्ये, आणि या शाळेकडे विद्यार्थी अतिशय आशेने पाहत आहेत। इनोबल आणि ग्लेनमार्क या सेवाभावी संस्थेचं मी आभार मानतो। नमस्कार।